आंब्याचा ज्यूस आमरस खाण्याचा आलाय का कंटाळा? करूयात मग काहीतरी वेगळं छान असा एकदम मौसूत लुसलुशीत करणार आहोत आपण आज छान असा शिरा। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपण शिऱ्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य घेतलेले आहे। काजू बदामची काप, विलायचीची पूड, 1 वाटी रवा आणि आंब्याच्या बारीक कट केलेल्या काप, 1 वाटी साखर। अशा पद्धतीने आपण सर्व आंब्याच्या शिऱ्याला लागणारे साहित्य घेतलेले आहेत। आता आपण करूयात शिरा करायला सुरुवात। अगोदर आपण रवा घेऊयात कढईमध्ये टाकून आणि छान रव्याला खरपूस घेऊयात छान असं भाजून। आणि रवा छान भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूयात तूप। असा मस्त आपला रवा छान असा भाजत आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकून छान असं परतून घेतलेलं आहे। काजू बदामची काप आणि विलायचीची पूड घेऊयात आता छान अशी मिक्स करून, अशी छान घेऊयात मिक्स करून। एका साईडला आपण पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। आता आपण थोडेसे घेऊयात पाणी टाकून आणि छान घेऊयात मिक्स करून। पाणी टाकल्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे दूध पण टाकणार आहे, म्हणजे टेस्ट एकदम शिऱ्याला छान येते। दूध टाकल्यावर शिरा एकदम छान होतो। आता थोडेसे आपण घेऊयात टाकून दूध आणि दूध छान घेऊयात मिक्स करून। असं छान आपलं दूध झालेलं आहे आता मिक्स करून। आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात आंब्याच्या बारीक कट केलेल्या काप घेऊयात टाकून आणि काप आपण छान अशा घेऊयात मिक्स करून। अशा पद्धतीने आपण मस्त अशा आंब्याच्या काप घेणार आहोत रव्याच्या शिऱ्यामध्ये छान असे मिक्स करून। आता साखर घेतलेली आहे टाकून आपण साखर पण छान अशी मिक्स करून घेऊयात। असा एकदम छान असा मौसूत एकदम मस्त असा आपला एकदम छान शिरा झालेला आहे तयार। एकदम छान असा आपला मौसूत आंब्याचा शिरा झालेला आहे तयार। आपला आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये नक्कीच कळवा। असं एकदम मौसूत आणि लुसलुशीत आपला शिरा झालेला आहे तयार। आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना नक्कीच कळवा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।